नमस्कार. एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 16,96,000 शेतकऱ्यांची यादी जाहीर. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यासाठी 2 महत्त्वाची कामे करावी लागणार. या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. बघा तर मंडळी, महाराष्ट्र सरकारच्या सरकार विभागाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमुक्ती जाहीर करण्यात आलेली आहे. राज्य सरकाराकडून या योजनेमध्ये 2 लाखापर्यंतच कर्ज माफ केली जाईल. यामध्ये वन टाइम सेटलमेंट आणि प्रोत्साहनपर अनुदान याचा देखील समावेश आहे. पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असल्यास ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रणालीकरण करावं लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी अगोदर ॲग्रीस्टॅकवर नोंदणी केली असेल त्यांना आधार प्रणालीकरण करावं लागेल. बघा तर मंडळी, कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी काय करायचं या संदर्भात आपण सविस्तर बघूया. कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 16,97,000 शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना याचा लाभ मिळवण्यासाठी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रणालीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. पहिल्या टप्प्यात 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 7.3 लाख शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकांचे तर 9.93 लाख शेतकरी व्यापारी व राष्ट्रीयकृत बँकांचे असून एकूण 13,336 कोटीच्या कर्जमुक्तीचा समावेश आहे. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज खाते अनुत्पादित झाले असल्यास बँकांना थकीत कालावधीच्या टप्प्यानुसार विशेष सवलत दिली जाणार आहे. कर्जमाफीच्या पोर्टलवर दिसणारी रक्कम मान्य असल्यास शेतकऱ्यांनी आपले आधार प्रणालीकरण करावे. प्रमाणीकरण यशस्वी झाल्यावर त्यांना कर्जमुक्तीच्या रकमेची माहिती असलेली पावती मिळेल. 31 मार्च 2026 पर्यंतच्या कर्जबाकीच्या लाभाची रक्कम डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केली जाईल. कर्जमुक्तीनंतर शेतकऱ्यास कर्ज बेबाकी प्रमाणपत्र देण्यात येईल. यानंतर या सर्व शेतकऱ्यांना बँकेमार्फत आगामी खरीप हंगामासाठी नवीन पीक कर्जाची उपलब्धता होईल. कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या बँकांच्या शाखा आणि विविध कार्यकारी सेवा संस्थांमध्ये लावल्या जातील. ज्या शेतकऱ्यांना आपल्या पात्रतेबाबत अथवा योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात काही तक्रार अथवा शंका असेल त्यांनी जिल्हास्तरीय समितीकडे तक्रार नोंदवावी अथवा हेल्पलाईनवर संपर्क करण्याचा आवाहन करण्यात आलं आहे. बघा तर मंडळी, योजनेचा 56 लाख शेतकऱ्यांना लाभ या संदर्भात आपण सविस्तर बघूया. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मध्ये 32 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार आहे. तर नियमित कर्ज भरणाऱ्या 24 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेसाठी राज्य सरकाराकडून जवळपास 40,000 कोटीचा खर्च केला जाणार आहे. दरम्यान राज्य सरकाराकडून ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज असेल त्यांच्यासाठी विशेष तरतूद देखील या योजनेत करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी 2 लाखांवरील थकीत रक्कम भरावी लागेल. सरकाराकडून 2 लाखांपर्यंतच्या रकमेचा विविध नियमानुसार भार उचलला जाईल. चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.